नमस्ते, मी अक्षय पवार आणि आपल्या कोकणी प्रवासी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत या महिन्यामध्ये आणि ते आपण त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. तर आज आपण ज्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत ती आपल्या चॅनलवर किंवा या जगासमोर येणारं ही पहिलंच असं ठिकाण असेल जिथं ते आपण पब्लिश करणार आहोत. आपल्याला अशा खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या की तुम्ही त्या गोष्टीवर बनवा व्हिडिओ, ज्यांना म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जे लोक आहेत ज्यांना माहिती होतं की माझा त्याच्यावर अभ्यास आहे आणि ती गोष्ट मी शोधलेली आहे. तर ती ठिकाण म्हणजे दुसरं काही नसून 12 आहे. आता 12 म्हणजे काय, तर त्याला इंग्रजीमध्ये आपण स्टेपवेल असं म्हणतो. हे जे काही स्टेपवेल हा प्रकार आहे किंवा 12 आहे हा कोकणामध्ये आणि पूर्ण भारतभरात भेटतो. त्याला त्या ठिकाणी वेगवेगळं स्थानिकांनी नाव दिलेले आहेत. कोणी बाव म्हणतं, कोणी बावरी म्हणतं, कोणी पुष्करणी म्हणतं आणि आपल्या कोकणामध्ये त्याला खास करून घोडबाव असं म्हणलं जातं. घोडबाव म्हणजे काय, तर ती जी विहीर आहे तिथे लोकांच्या मते घोडे पाणी प्यायला यायचे आणि त्याचं कारणही असं असेल की तिथे विहिरीच्या बाजूला काही घोड्यांना पाणी पिण्यासाठी काही असे भांडे वगैरे किंवा काही पात्र बनवलेले असू शकतात आणि तेव्हाच्या काळातल्या लोकांनी ते बघितलेले असतील. तेच मग पुढे प्रचारात आलं असेल प्रचलित की इथे घोडे पाणी प्यायला यायचे. पण मुळात तसं काही नाही आहे. हे त्या काळातल्या लोकांनी एक वॉटर इरिगेशन जे आपल्याकडे आपण वापरतो त्याच्याही पूर्वी वॉटर कन्झर्वेशनसाठी एक घेतलेलं सकारात्मक पाऊल होतं जे आपल्या पूर्वजांनी घेतलेलं आहे आणि आपण कुठेतरी त्याच्यामध्ये मागे राहिलो आहे. पण त्यांनी हे दुसऱ्या आणि 4थ्या शतकापासूनच सुरू केलेलं. पुढचं काय संकट येणार आहे ते भासून. तर आपण आता जाणार आहोत त्रिशूल साक्रीमध्ये. आता आपण आहोत पवार साक्रीमध्ये. पवार साक्री खुर्द, पवार साक्री बुद्रुक आणि पवार साक्री त्रिशूल. साक्री खुर्द, साक्री बुद्रुक आणि साक्री त्रिशूल हे 3 गाव आहेत गुहागरमध्ये. ह्या तिन्ही गावांचं मधलं गाव म्हणून साक्री त्रिशूल असं त्याला नाव पडलेलं आहे आणि त्या गावामध्ये आता आपण जाणार आहोत 12 बघायला, जी की कोकणातली सर्वात मोठी 12 आपण मॅप केलेली आहे. ह्याच्या आधी आपण अनेक 12 बघितले आहेत. माझ्याकडे तरी 50 12चा डेटा आहे सध्या गुहागरमध्ये आणि त्याच्यामध्ये ही सर्वात मोठी आहे. अजून टोटल जर आपण बघायला गेलं तर रोहन काळे म्हणून आहेत ज्यांनी महाराष्ट्र 12 मोहीम सुरू केली आहे. त्यांच्यावर अनेक लोक आहेत जे महाराष्ट्रभर 12 मॅपिंग करत आहेत किंवा त्याच्यावर अभ्यास करत आहेत. तर आपल्याकडे ह्याच्या आधी काही सेंट्रलाइज डेटा नव्हता की नक्की ही 12 केवढी मोठी आहे का, ह्याच्यासारख्या दुसऱ्या आहेत, ह्याच्यापेक्षा मोठ्या आहेत, असं काहीच आपल्याकडे एक सेंट्रलाइज डेटा नव्हता. जे आता आपल्याला रोहन काळे आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्यामुळे आपल्याला तो डेटा भेटलेला आहे आणि त्याच्यावर आपण अभ्यास सुरू केला. तेव्हा आपल्याला समजलं की अशीच एक 12 रत्नागिरीमध्ये आहे ज्याला गणेश गुहा बोलतात. ती पण खूप डीप आहे, पण तिची रुंदी जी आहे किंवा आपण बोलू शकतो जे एंट्रन्स पॉईंट आहे ते खूप नॅरो आहे. त्याप्रमाणे ह्याचं 4 पटीने आहे. तर किती आहे ते आपण व्हिडिओमध्ये त्याचे माप घेऊन पण दाखवू आणि बाकीचं जे काय आहे ते आपण रस्त्यामध्ये डिस्कस करू. तोपर्यंत गुड बाय. तर आता आपण प्रवासाला निघालो आहे पुढे आणि आपण आता पवार साक्रीमध्ये आहोत. आता इथून आपण शृंगारताईच्या मार्गाने जाणार आहोत आणि जे कोणी मुंबई करून किंवा तिकडून येणारे असतील तर त्यांनी पवार साक्रीच्या दिशेने यायचं आहे आणि मध्ये एक हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमधनं आपल्याला आता जाताना इथून आपण लेफ्ट घेणार आहे, तिकडून येताना राईट आहे. तर आता आपण ऑन लोकेशन दाखवू की कसं जायचं. बाय. आता इथं आपण बघू शकता वरदान हायस्कूल आहे. हा वरदान हायस्कूलचा गेट आहे. आपण इथून मागून आलो आहे, पवार साक्री मार्गे आलो आपण इथून मागून. आता हा जो रस्ता येतो जो समोरून येतो तो शृंगारताईवरून येतो आहे. तर तुम्ही जसे शृंगारताईवरून याल म्हणजे मुंबईवरून किंवा कुठून याल तर तुम्हाला ह्याच मार्गाने यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही शृंगारताईतून याल तेव्हा तुम्हाला राईट मारायचं आहे. जेव्हा तुम्ही पवार साक्री किंवा दाभोळ या मार्गाने याल तेव्हा तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. तर आता आपण इथून लेफ्ट मारू आणि आतमध्ये जाऊ. इथे पहिलं तर पाण्याची टाकी दिसेल तुम्हाला डाव्या बाजूला. त्याच्या पुढचा राईड घ्यायचा. ही बघा, ही पाण्याची टाकी आहे
हा इथे बस स्टॉप आहे. आता हा आपल्याला राईट घ्यायचा आहे. हा बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या अगदी ऑपोजिट साईडचा तुम्हाला राईट घ्यायचा आहे. हा आपण राईट घेतला आहे. जसं की तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणि तिथे बाराव कुठे आहे त्याचं एक नॅचरल लँडमार्क पण मी सांगेन. आता इथून फक्त आपल्याला 600 मीटरचं अंतर पार करायचं आहे. इथून जर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघितलं तर ही खाडी आहे किंवा वाशिष्ठ नदीचं जे आपण बोलतो ते आहे. इथे तुम्हाला एक झोपडी दिसेल. एक झोपडी बांधलेली आहे आणि त्याच्याच बाजूला बाराव आहे. आता आपण पोहोचलोय ऑलमोस्ट बारावच्या इथे. हे तिकडे तुम्हाला सुरमाडचे झाडं दिसतील. तुम्हाला दाखवतो तेच बाराव आहेत. दुर्वेश बस इथंच थांबव. आता आपण पोहोचलोय बारावच्या ठिकाणी. तुम्हाला मी दाखवतो इथलं लँडमार्क काय आहे. आता कोकणात इथे तुम्ही शेतामध्ये म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तिथं पूर्ण शेती आहे, शेतमाळ आहे. त्यामुळे असं काही आपण ठराविक लँडमार्क नाही सांगू शकत की जे तुमच्या लगेच लक्षात येईल. पण इथे तुम्हाला अशी झोपडी दिसेल आणि एक असं पंप हाऊस आहे कदाचित, जो आत्ता बांधलेला आहे. मी पहिल्यांदा आलो तेव्हा नव्हता. तो दिसेल. हे आपण इथून आलोय. इथं आपण आपली गाडी लावली आणि आता आपण चाललोय बारावच्या दिशेने. ते तिकडे सुरमाडची झाडं आहेत मोठी, त्याच्या खालीच बाराव आहे किंवा ते बारावर उगलेले झाडं आहेत मोठी मोठी. बारावला जाण्यासाठी असा रस्ता नाही आहे. आपण ग्रामपंचायततर्फे आता रस्ता बनवून घेणार आहोत. हे अशी मध्ये शेतं लागतात. ते शेतं पार करून तुम्हाला जायचं आहे. मागे आपण इथे जेव्हा साफसफाईची मोहीम घेतली होती 2012ला, तेव्हा बऱ्यापैकी आपण झाडे वगैरे साफ केलेली. पण ते प्रत्येक वर्षी वाढत जातं, त्यामुळे त्याच्यावर आपण कंट्रोल नाही करू शकत. आता मी पण खूप वर्षांनी आलो आहे. आपण रस्ता बघूया कसा आहे. आता आपण फायनली झाडे झुडपातून इथं पोचलो आहे. आणि आता आपण बघू शकता हा इथून ते इथपर्यंत ह्याचा एंट्रन्स आहे. पण मेजरमेंट घेऊच. इथे आता बारावमध्येच अनेक झाडं उगवली आहेत मोठी मोठी आणि खूप पातेरा जमा झाला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे स्टेप्स मोजता येणार नाही आहेत किंवा त्याची टोटल लेंथ किती आहे ती समजणार नाही आहे. आपण ह्याच्यामध्ये फोटोज टाकूच. इथे खूप सारा झाडाचा पाळा वगैरे पडल्यामुळे इथे जनावरं खूप आहेत, सापं आहेत, विंचू आहेत. त्यामुळे आपण आतमध्ये एंटर करणार नाही आहे. आपण परत एक व्लॉग बनवू संवर्धनच्या वेळी आणि त्यावेळी आपण बघू की कसं ह्याची भव्यता काय आहे. आता इथे बघू शकता आमच्या मागे तुम्हाला कुठेच मार्ग नाही भेटणार येण्यासाठी. आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत आलो आहे आणि फक्त आपल्याला नक्की बाराव कशी दिसते ती दाखवायचं आहे. तर मुळात आता बाराव काय असते ते आपण बोलूया. बाराव म्हणजे पहिल्याच्या काळी दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये वॉटर कॉन्झर्वेशनसाठी बनवण्यात आलेल्या या विहिरी आहेत असं बोलू शकतो आपण, ज्यांना डिक्लायनिंग स्टेप्स असतात. म्हणजे खाली उतरत्या अशा पायऱ्या असतात जेणेकरून जो काही पावसाचा पाणी येईल तो जाऊन खाली जमा होईल. आणि त्याचसोबत वरती एक कट मारलेला असतो, म्हणजे त्याला छत असं बोलू शकतो आपण. त्या छताला कट मारलेला असतो ज्यातून पण पाणी चारी दिशेने त्या
आतमध्ये येऊन पडतं आणि ते पाणी साठतं. इथे देखील पाणी लागण्याची शक्यता आहे, परंतु इथे गाळ इतका बसलाय आणि आजूबाजूला जे चिरेचं बांधकाम होतं ते आतमध्ये कोसळलेलं आहे, त्याला मेंटेनन्स नसल्यामुळे, आणि त्यामुळे त्याची सुद्धा भर पडलेली आहे ह्याच्यामध्ये. अजून पण आपण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथे तुम्ही सिंह बघू शकता, जे मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवेनच. आणि इथे वरती बघू शकता केवढी मोठी झाडं आलेली आहेत या बारामध्ये, जे आपल्याला साफ करणं तर गरजेचं आहे, ते आपण करूच. आणि पुढे याच्यामध्ये अभ्यास करण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथे 2 देवड्या बनवलेल्या आहेत आतमध्ये, फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि खाली सुद्धा अजून खूप खोल आहे ही बाराव. त्याचा एंड कुठे आहे ते आपल्याला कळत नाही आहे, कारण का इथे अजूनही साफसफाई झालेली नाही आहे. ते आपण लवकरच करू. तोपर्यंत आपण या गावातली अजून एक बाराव आहे ती देखील बघणार आहोत. आणि ही अशी आपली एक मोठी बाराव होती, जी की आपण कोकणातली सर्वात मोठा मॅप केली आहे. इथे जाता येत नाही आहे, कारण का पूर्ण झाडी आहे. आपण आतमध्ये जाण्याचा रिस्क घेणार नाही आहे, कारण का पाय सरकून आपण आतमध्ये पडू शकतो. तर ही होती आपली साक्री त्रिशूलमधली सगळ्यात मोठी बाराव. याचा आपण तुम्ही वॉल कंपाऊंड बघू शकता किती मोठा आहे. तरी नाही म्हटलं तरी ही 15 मीटर डीप आहे आणि अशी लेंथला 21 मीटर असणार. आता याचं आपण फ्रंटचं हे घेऊ मेजरमेंट. तर आता आपण जे व्हिडिओ बघताय ती व्हिडिओ मी 2012मध्ये माझ्या मोबाईलने शूट केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्त रेझोल्युशन भेटणार नाही. खूप शेकी व्हिडिओ आहे. पण आता आपल्याकडे काही डेटा भेटला नव्हता, कारण का आपण जेव्हा शूट करायला गेलो तेव्हा तिकडे खूप डेन्स फॉरेस्ट झालेला आणि त्याच्यामुळे आपल्याला काही डेटा शूट करायला भेटला नाही. तर आता आपण ही जी व्हिडिओ बघतोय त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की या बारावच्या वरती खूप मोठे असे सुरमारचे झाडं आहेत. आणि ही जे आता हे आपण उभे आहोत ते एंट्रन्सला उभे आहोत. आता एंट्रन्सची जी साईज आहे ती एकूण 12.5 फूट आहे, जी बाकी कुठल्याही बारावपेक्षा प्रचंड मोठी आहे. आणि याच्या एंट्रन्सला तुम्ही बघाल तर हे असं दोन्ही बाजूनी इकडे कंपाऊंडसारखे वॉल टाकलेले आहेत. आणि त्याचसोबत जेव्हा आपण आतमध्ये एंटर करतो तेव्हा त्या झाडाचे पारंबे आणि हे जे काही वॉल्स आहेत बारावचे ते घट्ट पकडलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता की याचं डीप किती आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये भलेही एवढं समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात या जागेला भेट द्याल तेव्हा तुम्हाला समजेल की ह्याची डीप ही मिनिमम टू मिनिमम ही 12 ते 15 मीटर्स आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 कमानी आहेत. एक फ्रंटला जी कमान आहे सिंहच्या वरती, त्याच्यानंतर पुढे एक कमान आहे जी की दुसरी कमान आपण त्याला बोलू शकतो. आता आपण जे आतमध्ये एंटर करतो आहे तर तुम्हाला ते काही लोक उभे दिसतील, त्याच्या आजूबाजूला देवड्या बनवलेल्या आहेत, जशा आपल्या किल्ल्यांवर मावळ्यांना किंवा सैनिकांना उभे राहण्यासाठी देवड्या बनवण्यात आलेल्या होत्या. आता त्याच्याच पुढे तुम्ही बघू शकता की वॉल दाखवले आहेत आणि त्याच्यावर आपण हे देवड्या बनवलेल्या आहेत. एक विंडोसारखं स्ट्रक्चर आहे, तिथे तुम्ही बघू शकता की हे दोन्ही पॅरलल बनवले आहेत. त्याच्या इथे सिंह बनवलेले आहेत, ते पण एकमेकाला पॅरलल आहेत. आता तुम्ही ही सेकंड कमान दिसते तुम्हाला वरती, आणि ही त्याच्या जे देवड्या बनवल्या आहेत त्याची इथली ही दुसरी. तर आता आपण इथून पुढे जातो. आता जेव्हा आपण बघतोय जेव्हा आपण खाली जातो ते हे जे स्टेप्स असतात ते डिसेंडिंग स्टेप्स असतात, जेणेकरून जो काही पाणी येईल पावसाचा तो खाली जाऊन जमा होईल. आणि जेव्हा मी पहिल्यांदा या बारावमध्ये गेलो तेव्हा आपल्याला अशा काही गोष्टी दिसल्या ज्या की खूप अभ्यासपूर्ण होत्या. हे जे बाराव आहे तो पूर्णपणे लॅटराइट रॉक ज्याला बोलतो आपण किंवा चिरा, तो दगड आहे. त्याच्यामध्ये ही आतपर्यंत खोदण्यात आलेली आहे आणि एक सर्टन लिमिटनंतर तो जो काही दगड आहे तो संपलेला आहे आणि माती लागलेली आहे. तर त्याला सपोर्टसाठी इथे परत चिऱ्याचे जे काही चिरे आहेत कटिंग केलेले ते लावलेले आहेत. तर आता इथं तुम्ही बघू शकता की इथे जुने झाडं वगैरे पडलेली होती, त्यावेळी ते आपण साफसफाई केली. इकडची डाव्या बाजूची जी भिंत बांधलेली होती त्यांना खाली सपोर्ट द्यायला ती पडलेली आहे. आणि आपण इथे गाळ काढायचा प्रयत्न केला, पण गाळ एवढा प्रचंड ह्याच्यात होता की आपण तो काढू शकलो नाही. आता ही वॉल जी बघताय ही सुद्धा डिसेंडिंग मॅनरमध्ये आहे. ह्याच्यावरून तुम्ही चढून जाऊ शकता वरती. अशा लेयर्समध्ये हे दगड लावलेले आहेत. तर तुम्ही खालून वरती बघताय की कसं किती डीप आहे ते. इथे आपल्याबरोबर गावकरी आलेले काही बघायला त्या काळी. आता आपण इकडून फोटोजकडे जाणार आहोत.
आता हे फोटोज तुम्ही बघू शकता, हे रिसेंट फोटोज आहेत. हे आपण बऱ्यापैकी आतमध्ये जाऊन फोटोज काढलेले. आता हे जे तुम्ही बघताय हे 2 सिंह दिसतील तुम्हाला, जे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसले. हे 2 सिंह आहेत बनवलेले आणि त्याच्याच आधी हे देवड्या बनवलेल्या आहेत आणि हे 2 कमान आहेत. आता एक वरून व्ह्यू बघूया आपण. हा असा आपला वरून व्ह्यू. तर ही आपली होती कोकणातली सगळ्यात भव्य बाराव. आता आपण दुसऱ्या बारावची इथं आलो आहे, मस्करवाडी तर शाळेजवळ. ही समोर शाळा आहे आणि त्याच्या बाजूलाच एक आंबा आहे. असा आंबा आहे, त्याच्या खालीच ही बाराव आहे दुसरी. आपण त्या बारावमध्ये जाणार आहोत. हिचा पण जो एंट्रन्स आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. ही लाईव्ह आहे बाराव. ही जी ड्रिल केली आहे ती जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे. आपण बघू शकतो की जेवढ्या बाराव आहेत त्यांना पुढे चौकोन असा आकार असतो आणि हिला असा गोलाकार आकार आहे आणि त्याला खाली पायट्याने आहेत. हे बघा, बघू शकता. हे जे ड्रिलिंग जे मेथड आहे तो वेगळा आहे. हे असं गोल असं ड्रिल केलेलं आहे, सेमी सर्कल बोलू शकतो आपण त्याला. ही पण बऱ्यापैकी मोठी बाराव आहे, पण तेवढी नाही जेवढी आपण मगाशी बघितली. ही रानवी इतकी मोठी आहे, जी जवळच आपल्या पवार साखरेच्या जवळ रानवी म्हणून गाव आहे, तिथे आपण जी पहिली बाराव मॅप केलेली तेवढी आहे. ह्या बारावच्या 3 पट किंवा 4 पट आपण ती वली बाराव बघितलेली आहे. ती 12.5 फूट होती. ही नाही म्हटलं तरी 6 फूट आहे, 6 फूट असावी. इथे बेडकं ओरडतायत. तर ही अशी दुसरी बाराव होती. आपण आता इथून परत पावसाकडे निघणार आहोत, कारण आज आपला शेवटचा दिवस आहे गुहागरमध्ये. तर तुम्हाला आजची जी व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.